शिवाजी गावडे साहेब सध्या माझ्या बाजूला बसलेत, ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे. म्हणजे मला एक कळत नाही, ह्या आत्ताच्या अशा परिस्थितीमध्ये सोडून जाण्यासाठी बहाणे द्यायची गरज नसते. सोडून जाण्यासाठी एखादं छोटंसं कारण पुरेसं झालेलं असतं. सोडून जायचं आहे, मला विचारलं नाही, माझा फोटो आला नाही, माझं नाव घेतलं नाही, अशी छोटी कारणं देऊन गावडेसाहेब आत्ता माणसं निघून जातील. आज तुमच्यासारखी ज्यावेळेस शिवसैनिक इथे पक्षाच्या मागे अशी घट्टपणे उभे राहिलेले दिसतात, त्यावेळेस वाटतं की ह्यांच्यामध्ये काहीतरी स्वार्थ भावना दिसते. आपल्याला हे जाणाऱ्यांमध्ये स्वार्थ भावना दिसते. वाटतं ही माणसं ज्यावेळेस शिवसेनेची जुनी ही आधारवड जी आहे ती अशी उभी राहतात, स्वार्थ भावना स्पष्टपणे कळते. आज गावडेसाहेब जवळपास 25 वर्ष उपशाखा प्रमुख या पदावर आपण राहिलात. 25 वर्ष. आज मला एक कळत नाही बघा, तुम्ही लोकांना दरवर्षी एक नवं पद हवं असतं आणि दरवर्षी त्यांना प्रमोशन हवं असतं पक्षामध्ये. दरवर्षी मोठं पद असतं. अगदी महिनाभरसुद्धा जे पक्षात काढत नाहीत त्यांना नगरसेवक पदं लागतात, त्यांना आमदारकीला उभं राहायचं असतं. काल आलाय, आज आमदारकीचं तिकीट पाहिजे असतं. 25 वर्ष ज्यावेळेस आपण उपशाखा प्रमुख राहता गावडेसाहेब, काय मनामध्ये भावना असते बरं? अपेक्षा काहीच नसते पक्षाकडनं, काय भावना येते तुमच्याकडून? याला थोडक्यात कारण सांगू. माझा जन्म आहे जन्मभूमी जुन्नरचे आहात हां. आणि पार्श्वभूमी आमची ही जी आहे कुटुंबाची ती वारकरी संप्रदायाची आहे. अरे वा. त्याच्यामुळं मला काय मिळालं, शिवसेनेने मला काय दिलं, यापेक्षा मी शिवसेनेला काय दिलं. जर 100% देऊ शकत असेल तर मी 100% ज्याऐवजी 90% दिले ते माझी चूक आहे, हे मानणारा मी शिवसैनिक आहे. अगदी. बघा शिवसैनिकांनो, आजही मी तरुण पिढीला विशेषतः सांगेल, तुम्ही जर पाहत असाल तर ही वृत्ती ठेवायला हवी आपल्याला. मला माझ्या पक्षाने काय दिलं यापेक्षा मी माझ्या पक्षाला काय देऊ शकतो. आणि आत्ताच्याही या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस काल आमचं सहज आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज ज्येष्ठ शिवसैनिकांनी बसायचं आहे, भेटायचं आहे. आज ही सगळी मंडळी मुंबईच्या, आता खरं तर मी जास्त यांचा वेळ घेऊ शकत नाही कारण यांना पुन्हा आपापल्या भागात जायचं आहे, ज्येष्ठ मंडळी आहेत. पण तरीसुद्धा ही मंडळी सगळी इथे येतात, शिवसेना भवनामध्ये जमतात, पक्षाला आधार देतात, पक्षाला मार्गदर्शन करतात. आज तुम्ही उपशाखा प्रमुखावरून थेट उपविभाग प्रमुखापर्यंत आपला ती मजल 2003-2004 सालची, मला वाटतं 2003 पर्यंतचा तो काळही असा होता ज्या काळामध्ये पक्ष एका वेगळ्या फेजमधून चालला होता. मला वाटतं 3 साली उद्धव साहेब पक्षप्रमुख झाले होते. त्या काळात उद्धव साहेबांकडे पक्षाची धुरा आली होती. कसं पाहता शिवसेना कशी कात टाकत गेली? आज जे शिवसेनेमध्ये घडतंय आणि शिवसेनेमध्ये जी माणसं आज स्वतःचे हक्क सांगतायत, बघायला गेलं तर त्या माणसांचं अस्तित्व कुठे होतं मला सांगा तुम्ही. 2004 पर्यंत जो काळ तुम्ही सांगताय, 2003 पर्यंत कुठे अस्तित्व होतं त्यांचं? ही माणसं कुठंच नव्हती. बघायला गेलं तर कुठेच नाही. बघायला गेलं तरी माणसं कुठंच नव्हती. शिवसेना प्रमुखाचं जे अष्टप्रधान मंडळ होतं, वामनराव माडिकांपासून मनोहर जोशींपासून दत्ताजी साळवी, सुधीर जोशी, हे जे काही अष्टप्रधान मंडळ होतं, ही जी मंडळी होती ही लोकं काम करत होती. आणि अशा पद्धतीने त्यांनी शिवसैनिक जोडून ठेवले होते. मला तर वामनराव माडिक मुलगा मानायचे आणि त्या पद्धतीने त्यांनी हे केलेलं वागणूक दिलेली आहे. ज्या वेळेला मला एका मारामारीमध्ये भोयवाडा पोलीस स्टेशनला बंद केलं, त्यावेळेला वामनराव मेयर होते. आणि महापौर असताना यावेळेला संदेश गेला महापौर बंगल्यावर की शिवाजी गावडेला पकडलं आहे पोलिसांनी. तर त्यावेळेला त्यांनी रात्री फोन केला पोलीस स्टेशनला. बडगुजर म्हणून त्यावेळेला इन्स्पेक्टर होते वामनराव. हो, माझा पोरगा आहे ना, सकाळी मला बाहेर पाहिजे, मला काही माहीत नाही, बाहेर पाहिजे. आणि त्यावेळेला मग शनिवारी पकडलं, रविवारी त्या सुट्टीचं कोर्ट असतं, सुट्टीच्या कोर्टासमोर उभं केलं, जामीन करून मला लगेच बाहेर काढलं. कसा होता हो शिवसेनेचा हा पहिला आमदार? शिवसेनेचा पहिला आमदार ना, सांगू, फणसासारखा होता. वरनं काटेरी होता, बोलायला तिखट होते, परंतु एवढा जिव्हाळा त्यांच्यामध्ये होता. एक माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. म्हणजे बायको गरोदर असताना मी वाडियाला घेऊन गेलो होतो आणि येताना मग आम्हाला तीच परळलाच राहायच्या घरी आलो. मी तिला बाहेर बाकड्यावर बसवलं आणि मी आतमध्ये भेटायला गेलो. काय साल असेल या अंदाजे? अंदाजे साधारणतः मला वाटतं 81. तर मी ज्या वेळेला बाहेर आलो, आपलं आतमध्ये बसलो, तर वामनरावांची पत्नी, आम्ही माई बोलायचे त्यांना, ते आले बाहेर. का गं बाई तू कोण? बोले त्यांच्या आता ते आपल्यामध्ये पटकन नाव घेणार नाही नवऱ्याचं, तर त्यांच्याबरोबर आले. ते आतमध्ये मला, अरे तुला लाज वाटते का, बायकोला बाहेर बसवली आहे. तुम्हाला बोलल्या? हो, तू बाहेर बसवली आहे आणि तू आतमध्ये आलाय. मग त्यांनी खंडाराने ओटी भरली माझ्या बायकोची. हे संस्कार आहेत शिवसेनेचे. आणि आजही तुम्ही पाहाल
म्हणजे मातोश्रीवर मासाहेबांचे असेल, मी असं ऐकायचो की मासाहेब आलेल्या महिलांना सुद्धा त्यांच्या हातावर तो राजगिराचा लाडू द्यायचे, मी असं ऐकलं होतं. आणि तेव्हाही औक्षण केलं जायचं, अगदी हळदी कुंकू व्हायचं, ज्या आपल्या महिला भगिनी पण जायचं. हे संस्कार आहेत, हे पक्षामध्ये नाही होऊ शकत, हे कुटुंबामध्ये होतात, हे कुटुंब आहे आपलं. आणि तुम्ही आज जो प्रसंग सांगितलात वामनराव महाडिकांचा, म्हणजे फणसासारखी जी तुम्ही उपमा दिलीत, आज आम्हाला कुणाला माहीत सुद्धा नाही, कारण आमच्या जन्माच्या आधीच्या सगळ्या गोष्टी सगळ्या घडल्या खरं पाहायला गेलं तर. आम्ही जो काळ पाहिला आहे तो आत्ताच पाहिला आहे. खरं तर मला जे राजकारण जे दिसलं, म्हणजे माझ्या वयाच्या प्रमाणे मला 2001-2002च्या नंतरचं राजकारण मला चांगलं माहिती. राणे सोडून गेल्यानंतर महाराष्ट्रात कशी परिस्थिती झाली होती, कशा प्रकारे सगळं घडलं. आणि त्याच काळातले तुम्ही, म्हणजे त्याच काळात तुम्ही मोठमोठ्या पदांवर आले. उपविभाग म्हणजे फार मोठं पद झालं. शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख आणि उपविभाग, त्याच्यावरचं विभाग तर आपण विचार पण करू शकत नाही. मुंबईचा विभाग प्रमुख म्हणजे आमदारच जवळपासचा. पण राणेंचा तो काळ तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? राणेंचे ज्या वेळेला राणे गेले त्यावेळेला त्यांनी आमच्याकडे एक गणेशनगर म्हणून भाग आहे, तिकडे त्यांनी मिटिंग लावली मुद्दाम. मुंबईतला कुठला? वडाळा पूर्व, त्या भागामध्ये मिटिंग लावली राणेंनी. आणि त्यावेळेला आम्ही त्यांना पालताबोई थोडी केली होती, नाही मिटिंग करून द्यायची. म्हणजे ते सत्ताधारी पक्षात असताना देखील आमचा भाग आहे, आमचा शिवसेनेचा बालेकिल्ला, इथं मिटिंग घ्यायची नाही करू दिली. काय माहिती आहे, बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यावेळेला शिवसेना होती आणि त्यावेळेला बाळासाहेबांचा जो वचक होता, कृष्णा खोपकरची केस तुम्हाला माहिती आहे, ठाण्याची, तुम्ही ठाण्याच्या आत म्हणजे तुम्हाला माहिती आहे, फुटला की तोडलाच हा प्रकार जो होता, बाळासाहेबांचा वचक होता. आज काय झालं, शिवसेना वाढत गेली, छोटी होती तोपर्यंत वचक होता, शिवसेना वाढली, लोकांवरचा वचक थोडा कमी झाला. बरोबर. लोकांची स्वार्थीवृत्ती खूप वाढली, स्वार्थ वाढला. एवढं असताना देखील आज काय माहिती आहे, एक ज्या वेळेला विचार करतो, कारण मग सावरकरांची काही पंक्ती मला आहेत की न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश विद्यमाने. आम्ही अंधपणाने बाळासाहेबांच्या पाठी गेलेलो नाही आहे किंवा अंधपणाने उद्धवसाहेबांच्या पाठी नाही आहे, विचार घेतलेला आहे. आज ज्या वेळेला काही वेळेला उद्धवसाहेबांनी घेतलेल्या निर्णयाची समीक्षा केली जाते, त्याच्यावर टीका केली जाते, त्यावेळेला मी हा विचार करतो की उद्धवसाहेब जर त्या जागी जर मी असेल तर मी काय केलं असतं. कारण उद्धवसाहेबांनी आम्हाला ज्यावेळेला मिटिंग झाली त्यावेळेला सांगितलं की तुम्ही माझ्या जागेवर बसा, तुम्ही काय करा आणि 4 नगरसेवकांची तिकीटं वाटा, कसं वाटतं मग तुम्हाला कळेल. अगदी. मग आजही किती स्वार्थाचं वातावरण असलं तरी स्वार्थाच्या वातावरणामध्ये आजही चांगली काम करणारी मुलं खूप आहेत, खूप मुलं आहेत, करोडोंनी. आणि त्या मुलांच्या पाठी उभं राहणं हे फार गरजेचं आहे. त्याच्या पाठी उभं राहणं हे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर काही वेळेला निवडणुकीमध्ये रणनीती ठरवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि आम्ही ठरवलेली रणनीती ही उद्धवसाहेबांना आवडली होती. आम्ही काय सांगितलं होतं की, आणि आमचं त्या पद्धतीने आम्ही प्रचार पण केला की जे आमचे शाखा प्रमुख आहेत, शाखा प्रमुखाच्या खाली उपशाखा प्रमुख, त्याच्या खाली गटप्रमुख, ही आपली मुळची बांधणी आहे. तर प्रत्येक बूथमध्ये जे आपले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, कारण शिवसैनिकाला एक आयडेंटिटी असते, ओळख असते, आणि त्याच्या ओळखीमुळं तो किमान 10 ते 15 मतं पाडू शकतो. बरोबर. आम्ही अशा पद्धतीने बांधणी केली होती की कमीत कमी एका बूथमध्ये 5 ते 6 शिवसैनिक असले पाहिजेत, जुने शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक, आणि त्यांनी 10-15 मताची जबाबदारी घ्यायची, त्यांनी मतं पाडायची, बाकी काही करायचं नाही. आणि त्यामुळं बऱ्यापैकी मतदानामध्ये फरक पडला आणि मताची टक्केवारी वाढली. हा आमचा दावा आहे आणि खरा दावा आहे. म्हणजे प्रत्येक पानापर्यंत बोलतो ना, हो, यादीच्या पानापर्यंत. आणि आज विशेष काय माहिती आहे, मी जरी ज्येष्ठ शिवसैनिक असलो तरी आजही सायन कोळीवाड्याचा निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. अरे वा, ग्रेट. संघटनेमध्ये मेन प्रवाहामध्ये कार्यरत आहे. ते सैनिक आहात तुम्ही, ती बंदूक सोडू शकत नाही, ज्येष्ठ असो किंवा कसंही.